नमस्कार, मी रियांशी स्वागत करते तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर आजचा व्लॉग मी खूप उशिरा स्टार्ट केला आहे कारण अथांग आज आजारी आहे, त्याची तब्येत बरी नाही आहे आणि तो सतत चिडचिड करतोय। रात्रभर सुद्धा तो अजिबात झोपलेला नाही आहे, सकाळी सुद्धा लवकरच उठला होता, तर त्यामुळे मी सुद्धा त्याच्याबरोबर जागीच होते। आणि तर त्याला आता सध्या पित्ताचा त्रास चालू आहे, त्याला उलट्या होत आहेत आणि त्यामुळे तो सतत चिडचिड करतोय, काहीही खात नाहीये अजिबात। तर त्यामुळे मला त्याच्यासोबतच बसून राहायला लागलेलं आणि सकाळचा स्वयंपाक माझा सकाळी झाला होता, दुपारचा सुद्धा, कारण सकाळी मी लवकर उठले होते कारण अथांगने झोपू दिलं नाही, त्याच्यामुळे मी परत झोपले नाही। तर सकाळचं माझं सगळं जेवण झालं होतं आणि त्यानंतरचा जो टायमिंग होता 10च्या नंतरचा, तो मी अथांगसोबतच बसून होते कारण तो त्याच्याजवळून मला काही उठायला देत नव्हता। आणि नंतर त्याला थोडंसं बरं वाटलेलं, तर मग तो त्याच्या फ्रेंडसोबत थोडा बाहेर खेळत होता। तर त्या पिरियडमध्ये मी ह्या 4 साड्या आहेत त्या फॉल करून घेतल्या, 1 2 3 4 आहेत ह्या टोटली। त्याचं माझं आजच्या दिवसाचं म्हणजे ह्या साड्यांचं पूर्ण फॉल बिडिंग झालेलं आहे। तर आज मला हे एवढंच करायला जमलं कारण मला तेवढं पॉसिबल नव्हतं त्याला घेऊन ते सगळं करणं आणि त्याला टाकून करण्यात काहीच पॉईंट नाही, पहिले त्याच्याकडे लक्ष द्यायला लागणार। आणि इथे ब्लाऊज कापून ठेवला आहे हा मी कट करून, तर याचं मेन फॅब्रिक कट करायचं आहे आणि अस्तर मी ऑलरेडी 2 दिवस झाले कट करून ठेवले, पण शिवायला काही जमलेलं नाही अजिबात। काल आम्ही मार्लेश्वरला गेलो होतो, सकाळीच गेलेलो, 7 वाजता बाहेर पडलो होतो। तर कालचा दिवस तिकडे गेला माझा बऱ्यापैकी पूर्ण, त्यामुळे हे झालं नाही, तर काल हे झालं असतं खरं। तर अथांगला कदाचित मला असं वाटतंय की उन्हातून फिरल्याचं मी दुपारी ऊन झालं होतं आम्ही येईपर्यंत, तर त्यामुळे त्याला पित्ताचा त्रास झाला असावा बहुतेक, पण आता तो बरा आहे, आता तो झोपलाय, थोडंसं खाल्लं त्याने आणि त्यानंतर मग मी व्लॉग शूट करायला घेतलेला आहे। तर असं होतं आत्तापर्यंतचं माझं रुटीन। आता ॲक्च्युली दुपार झालेली आहे, 2:30-3 झालेले आहेत आत्ता। आणि हा एक मी अस्तर आणला होता, एक ब्लाऊज शिवायचा होता मला कस्टमरचा, त्यासाठी मी हा आणून ठेवला होता। त्यांनी मेन फॅब्रिकसुद्धा म्हणजे ब्लाऊज पीससुद्धा कस्टमरने दिलेलं होतं मला, पण आता त्यांनी मला काल कॉल केला नाही की तो ब्लाऊज त्यांना नाही स्टिच करायचा आहे, त्यांचं रिझन काही असू शकतं। तर मग हा एक अस्तर माझ्याकडे आता आहे असाच, सो ठीक आहे, पुन्हा कधी अशा कलरचा ब्लाऊज येईल शिवायला तेव्हा मी हा यूज करू शकते। आणि आत्ता थोडासा कामाचा लोड थोडा कमी आहे, खूप घाई अशी नाही आहे। तर हे 2 टॉप आलेले आहेत अल्टरसाठी, तर त्याचंही अल्टर करून घेईन, पण आज करेन असं वाटत नाही आहे कारण आज मला बऱ्यापैकी झोप येते, कारण मी रात्रही माझी व्यवस्थित झोप झालेली नाही आहे आत्तांसोबतच असल्याच्यामुळे। आणि आत्ता माझा मूड नाही आहे खरं कामाचा, तर कामाचा मूड नसेल तर मग काम करायला घेत नाही मी, कारण जास्त व्यवस्थित लक्ष लागत नाही त्याच्याकडे। तर बघूया, हे तर काम कंप्लीट झालं आहे आणि ह्या 4 साड्यांवरचे 4ही पण ब्लाऊज होते, त्यातले 3 झाले पूर्ण स्टिच करून आणि हा एक आहे तो या साडीवरचा आहे, हे बघा, याचा फॉल करून झालेला आहे आणि ब्लाऊज राहिलाय। मग हे पूर्ण करून झालं की मग नंतर मग मी त्या कस्टमरला फोन करून घ्यायला बोलवेन, पण आज नाही होणार हे, बहुतेक उद्यावरच जाईल हे। तर बघूया, यानंतरच मी आता थोडा आराम करणार आणि नंतर मग अथांगची तब्येत कशी आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवेनच आणि बघूया त्याच्यानंतरचं पुढचं जे काही माझं रुटीन असेल ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन। तर आता आमचा अथांग झोपून उठला आणि त्याला मी छानपैकी आंघोळ घातली आहे। तुला तापून होता ना येत आता? अथांगला तापू येत नव्हता, थोडासाच होता ना सकाळी, भरपूर होता। तर मग अथांगने ओकी ओकी केलेली ना। अथांग तुला काय वाटत होतं? ओकी ओकी आलेली ना, आणि मग सगळ्या अंगावरती केलेली ओकी, आणि मग अथांगच्या अंगाला वास येत होता ओकी ओकीचा, म्हणून आता मस्त आंघोळ घातली ना अथांगला। काय केली तू पाण्यात बसून सांग? उडवलं ना, फुगा उडवला ना तू? हा, मस्त मजा येते ना तुला आंघोळ करताना?
मग आता तू बरा आहे का? हां. छान छान वाटतंय तुला? कसं वाटतंय? असं वाटतंय ना छान छान. ओके, मग आता तू काय खातो? काय खातो? चहा पाहिजे तुला? चहा नाही प्यायची बाळा. पण काय होतं माहितीये का तुला? आता तुला पित्त झालंय ना, ओकी येते ना. मग समजा आपण चहा पिली तर तुला जास्त ओकी येणार बाळा, माहितीये? मी उद्या बदलेन. काय? आंघोळ. हो, मी आंघोळ करीन. आंघोळ केलीस ना, पण मग चहाने बरं नाही होत बाळा, परत ओकी येणार. मग काय करशील तू? रात्री रडत राहायचं? रात्री कसं रडत होता ना तू? आता काय खातो? दुपारी काय खाल्लं तू सांग? माम खाल्लं ना थोडासाच. मग तुला बलं नव्हतं ना, म्हणून तू थोडंसं माम खाल्ला. मग हे चांगलं नसतं बाबा. नसतं चांगलं. फ्रूट खायचे असतात आपण, बनाना, ॲपल, हे छान छान असतं की नाही? पेरू खायचा, आणि काय? बनाना खायचा, आणि काय आणि खायचं? संत्रा मोसंबी खायचं, आणि काय? ग्रेप्स खायचे. हां. आणि काय खायचं? आणि वॉटरमेलन खायचं. हां. बाबांनी नाही आणलं? मग बाबाला सांगशील आणायला? हां. कधी सांगशील? कामाला जाईल. तू कामाला जाशील तेव्हा? नाही, बाबा कामाला जाईल तेव्हा. ओके. हां, डन. हे ठेवायचं ना आता. चकली नाही खायची. हां, खोकी येते ना. तर असा आमचा नाटकी आता. चहा पाहिजे होती त्याला आज, पण आज चहा नाही मिळणार अत्तांगला. उद्या थोडासा चहा दे ना सकाळी. एवढूसा, एकदम एवढूसा चहा दे सकाळी. ओके. आता आपल्या फॅमिलीला बाय कर बाबा. लव यू म्हण. आणि काय म्हणशील? टेक केअर. वेलकम पण म्हणायचं. हां, आणि काय म्हणायचं? सबस्क्राईब करा म्हण. सबस्क्राईब करा. हां, आमचा बाबू सांगतोय ना, मग सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचे हे 2 टॉप होते ते दुपारनंतर अल्टर करून झाले, आणि बाकी काही काम झालं नाही. ब्लाऊज होता तो उद्याला करेन. आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6:30. तर आता आपण रात्रीच्या जेवणाला लागायचं आहे, आणि त्यानंतर मग पुढचं रुटीन. काय? तेल लागलं ना हाताला, आहे ना? आता तुला कुठे जायचं आहे? बाहेर जायचं आहे. ओके. बाहेर कशाला जायचं? मच्छर येते ना आता. नाही चावणार तुला? हो. रात्रीचं जेवणसुद्धा माझं झालेलं आहे. भात, घेवडीची भाजी, ताकाची कढी करणार आहे, तर त्याच्या वाटण्याला फोडणी दिलेली आहे, आणि मिक्सरच्या भांड्यात ताकसुद्धा करून ठेवलं आहे. सकाळचं थोडंसं वरण आहे. तर चला, आजचा व्हिडिओ हा इतकाच. व्हिडिओला सबस्क्राईब करा.